यापुढे प्रत्येकाला त्याच्या परफॉर्मन्स नुसार बोनस मिळेल. तुम्ही सगळे कंपनीचा विचार करताय, कंपनी देखील तुमचा विचार करेल. चला कामाला लागा. काही थँक्यू म्हणायची पद्धत असते की नाही? सॉरी, थँक्यू, पण कशासाठी? तुझी नोकरी गेली असती, मी वाचवली. हा हा हा, या युअर राईट, थँक्यू. आणि तो डायलॉग खूप छान होता, तू म्हणालीस ते. का हसायला काय झालं? तो डायलॉग परीच आहे. आज सकाळी ती मला बोलली. तरीच एकदम माझ्यासारखी आहे ती. हाँ, सब दिलवाले एकदम सेम सोचते. सगळे बदमाश एकसारखा विचार करतो. काही जळतंय का ग? कुठे? कंटिन्यू. इट्स ओके, इट्स वर्किंग. प्रेमान काम तेच होणार आहे. मॅडम, त्या सरांच्या मित्रानं मध्येच तोंड खुपसलं नसताना तर आपली स्कीम नक्कीच अप्रूव्ह झाली असती. घारतोंडे, तुम्ही ना थोबाडीत खाण्याच्या लायकीचे आहात. फोन ठेवा, इडियट. बहिणी, काही कळलं का? पप्पा ऑफिसला का गेले ते? हॅलो पप्पा, मिथिलाला तुम्हाला काही प्रश्न विचारायचे. घे घे घे. अगं बोल ना. अगं घे. इडियट. घरातल्यांनी जगणं नकोसं केलंय, पण त्यांना माहित नाही सिमनी काय चीज आहे. मेल आला, मेल, बोनसचा मेल आला. हो, मलाही आला. हो, मलाही आलाय. कसला मेल? काय झालंय? अगं, आपला 3 वर्षाचा थकलेला बोनस आपल्याला आज एकत्र मिळणार आहे, असं लिहिलंय मेल मध्ये. मस्तच यार. नेहा, तू सरांसमोर बोललीस म्हणून हे झालं. नाही रे, मोठ्या सरांनी विषय काढला म्हणून झालं. कुणामुळे का असे ना, ट्रीट शेफाली देणार. मी का? चालेल चालेल चालेल. अब उन्होंने बोनस दिया है तो मुझे पार्टी तो देनी ही पड़ेगी ना. काय झालं काका? मुलाला पुढे शिकायचंय. घरी गेल्यानंतर रोजचा एकच प्रश्न, बाबा फॉर्म कधी भरू? अरे खिशात पैसे नसल्यामुळे मी उद्या बोलू, नंतर बोलू म्हणून टाळत होतो त्याचे प्रश्न. पण आता नाही. आता मी त्याला घरी गेल्यानंतर अभिमानाने सांगणार आहे, खूप शिक, हा बाबा तुझ्या सोबत आहे, तुझ्या पाठीशी आहे. खरंच नेहा, खूप खूप थँक्यू. काका, आभार माझे नाही, यशचे माना, कारण तो आपल्या सगळ्यांच्या वतीने बोललाय. यश कुठे? तू इथे काय करतोयस? मी ते सोडा सोडवतोय. काय कोडा सोडवतोय. कोड सोडवतोय सरांच्या खुर्चीवर बसून? उगाच नको ती डेअरिंग का करतोयस? कोणी पाहिलं ना तर प्रॉब्लेम होईल. उठ तिथून. अगं, ते मी खरं सरांना ही फाईल द्यायला आलो होतो. बघितलं कोणीच नाहीये म्हणून थोडा वेळ म्हटलं बसून बघूया कसं वाटतंय. म्हणून सरांच्या खुर्चीवर बसलायस? पण सर येत नाही तोपर्यंत बसू दे ना. असं दुसऱ्यांच्या खुर्चीत बसण्यापेक्षा आता बोनस मिळतोय ना पेंडिंग, त्यातनं स्वतःसाठी खुर्ची घे आणि त्यावर बस. उठ आधी तिथून. हा काय प्रकार आहे? माझ्या केबिन मध्ये माझ्या खुर्चीवर बसलाय मिस्टर यश. मी अजूनही या कंपनीचा बॉस आहे, लक्षात ठेवा. आय एम सॉरी सर, आय एम व्हेरी सॉरी. मी ही फाईल ठेवायला आलो होतो सर. फाईल ठेवायला आला होता? मग खुर्चीवर बसून काय चेकवर सह्या करत होतास? तसं नाही सर. तसं नाही मग कसं आहे? सॉरी सर. आज खुर्चीवर बसलाय, उद्या माझा नातू बॉस म्हणून निर्वाल सगळीकडे. मग
पण आजोबा मला काय वाटतं माहितीये का की हे बघा पहिलीच चूक आहे सो आपण माफ करूया त्याला. चूक ती चूक, पहिली काय आणि दुसरी काय? यू आर फायर्ड, नोकरी गेली तुझी. गेट आउट. नाही 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 सर 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 त्याला प्लीज सर नोकरीवर नका काढू सर. चूक झाली सर त्याची सर. तो माफी मागतोय सर. तो पुन्हा असं नाही करणार सर. सर त्याला नोकरीवर काढलं ना सर तर सर खूप खूप प्रॉब्लेम्स होतील सर. खूप प्रॉब्लेम्स होतील सर. तो घरातला एकुलता एक कमवणारा मुलगा आहे सर. हे खरं आहे. त्यातून मुंबईत भाड्याचं घर. खूप प्रॉब्लेम्स आहेत सर. खूप खर्च आहे. भाड्याचं घर आहे? आणि सर घरात बायको, आई वडील, म्हातारे आजोबा या सगळ्यांची जबाबदारी आहे याच्यावर. आणि त्यातून नवरा सोडून गेला. हा नवरा सोडून गेला? हो म्हणजे नवरा नाही सर, बायको सोडून गेली असं म्हणायचंय सर मला. आत्ता तर म्हणलेस की बायको घरी असते म्हणून. सर पण परत आली. पण जर आता त्याची नोकरी गेली ना सर तर पुन्हा सोडून जाईल सर त्याला. आणि सर त्याचे खूप प्रॉब्लेम्स होतील बिचाऱ्याचे. बिचारा रे. विचार सर आणि तुम्हाला तर माहिती आहे आत्ताच्या परिस्थितीत नोकरी मिळणं किती कठीण आहे. म्हणून असं बॉसच्या केबिन मध्ये येऊन बसायचं? नाही 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 सर. तो सर ही फाईल राहिली होती म्हणून सर. आणि त्यात त्याला ते हे कोड सोडवायचं होतं सर. अच्छा, म्हणजे ऑफिस मध्ये कोड सोडवायला येता? तसं नाहीये सर. प्लीज सर तो माफी मागतोय सर. त्याला त्याची चूक कळलीये. प्लीज सर त्याची परिस्थिती समजून घ्या सर. असं नका करू. हो आजोबा मलाही तसं वाटतं की आता आपण त्याची परिस्थिती समजून घ्यायला हवी. हे बघा घरातला तो एकटा कमावणार आहे. घरी बायको असते, म्हातारे आजोबा. हा? नोकरी गेली तर बायको सोडून जाईल बिचाऱ्याला. खूप प्रॉब्लेम्स आहेत आजोबा. ठीक आहे, तू माझा नातू आहेस आणि तुम्हाला सांगतोयस तर. आणि त्यातून या नेहा मॅडम यांनी सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत. आपण एक वेळ माफ करूया ना. पण ही खुर्ची माझ्या नातूच्या लक्षात ठेव. त्याच्यावर कोणीही बसलेलं मला अजिबात चालणार नाही, कळलं? नाही सर तो पुन्हा अशी चूक करणार नाही सर. मी शब्द देते सर. हा ठीक आहे नो प्रॉब्लेम. आणि यश घरी गेल्यावर तुझ्या बायकोचे आभार मान. तिचं नाव घेतल्यामुळे वाचलायस तू. आणि हिने तुझ्यासाठी शब्द दिलाय म्हणून. आणि दिस इज लास्ट वॉर्निंग, समजलं? आय एम व्हेरी सॉरी सर. ठीक आहे. सॉरी सर. हो. सॉरी सर. माझी तुझी रेशीम